शिवलिंगावर काय अर्पण कराल? तुमच्या जीवनाचे भाग्य बदलेल. शिवपूजेतील गुपित फळे जाणून घ्या. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या या यूट्यूब चॅनेलवर. आज आपण एक अतिशय रहस्यमय पण तितकंच प्रभावी आणि श्रद्धेने परिपूर्ण असं विषय घेऊन आलो आहोत. शिवलिंगावर काय अर्पण केल्याने तुमचं भाग्य बदलू शकतं? होय, योग्य प्रकारे आणि श्रद्धेने अर्पण केलेल्या वस्तूंचा आपल्या जीवनावर फार मोठा परिणाम होतो, हे अनेक पुराणांमध्ये नमूद आहे. चला तर मग जाणून घेऊया शिवपूजेतील गुपित फळे आणि आपल्या आयुष्यात सुख, शांती, समृद्धी कशी आणता येईल तेही समजून घेऊया. 1. पाण्याचा अभिषेक. जीवनात शांती. शिवलिंगावर सर्वात पहिले अर्पण केलं जातं ते शुद्ध पाणी. पाण्याने अभिषेक केल्याने मन शुद्ध होतं, जीवनात आलेली नकारात्मकता दूर होते आणि मानसिक तणाव कमी होतो. रोज सकाळी शिवलिंगावर थेंब थेंब करून पाणी अर्पण करा आणि ओम नमः शिवायचा जप करा. आपल्याला अंतःकरणात गूढ शांतता जाणवेल. 2. बिल्वपत्र. सौभाग्य आणि आरोग्य. बिल्वपत्र हे महादेवाला अत्यंत प्रिय आहे. त्रिदल असलेलं बिल्वपत्र म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश यांचं प्रतीक. जर तुमचं नशीब साथ देत नसेल, विवाहात अडचणी येत असतील, आरोग्य बिघडलेलं असेल, तर रोज एक ताजं बिल्वपत्र अर्पण करा. याचे फल आहेत सौंदर्य, आरोग्य आणि चांगल्या संधींचं आगमन. 3. मध. दूध आणि दही. ऐश्वर्य व धनप्राप्ती. दूध, मध आणि दही यांचा अभिषेक केल्याने जीवनात ऐश्वर्य येतं. जर तुम्हाला आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागत असेल, तर दर सोमवारी दूध, दही आणि मध मिसळून अभिषेक करा. शिवशंकराच्या कृपेने धनप्राप्तीचे मार्ग खुले होतील. 4. तांदूळ. शुभ कार्यात यश. शुद्ध, ताजे तांदूळ अर्पण केल्याने घरात शुभकार्य घडतात. तांदूळ म्हणजे पवित्रता आणि स्थैर्याचं प्रतीक. विवाह, नोकरी, व्यवसाय यांसारख्या क्षेत्रात अडथळे असतील, तर नित्यनियमाने तांदूळ अर्पण करा. शिवकृपेने यश निश्चित आहे. 5. फुलक. निस्वार्थ प्रेम आणि भक्ती. शिवलिंगावर कुंद, कळ्यांचं, जाई, जुईचं किंवा कमळाचं फूल अर्पण केल्याने प्रेम जीवनात सुधारणा होते. प्रेमात धोके, मतभेद, एकटेपणा असेल, तर ही फुलं अर्पण करत ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा. महादेव आपलं प्रेम टिकवायला मदत करतील. 6. कडुलिंब. रोगांपासून संरक्षण. कडुलिंबाची पानं किंवा त्याचा रस शिवलिंगावर अर्पण केल्याने शारीरिक व्याधीपासून बचाव होतो. कडुलिंब म्हणजे आरोग्याचं रक्षण. याचा उपयोग खास करून दर सोमवारी करावा. विशेष गुपित. शिवलिंगावर पंचामृत, दूध, दही, मध, साखर आणि तूप यांचा अभिषेक केल्याने एकाच वेळी धन, आरोग्य, यश, सौख्य आणि आध्यात्मिक प्रगती मिळते. पण लक्षात ठेवा, अर्पण करताना मनात कोणताही अहंकार, स्वार्थ किंवा राग नसावा. भक्तिभाव हेच खऱ्या शिवपूजेचं मुख्य गुपित आहे. तर मंडळी, हे आहेत ते शिवलिंगावर अर्पण केल्यास लाभ मिळवून देणारे गुपित उपाय. शिवपूजा ही फक्त कर्मकांड नसून ती एक आध्यात्मिक साधना आहे. योग्य भावनेनं आणि भक्तीनं केल्यास महादेव नक्की प्रसन्न होतात. चला तर मग आजपासूनच या उपायांची सुरुवात करा आणि तुमच्या जीवनात सकारात्मक बदल अनुभवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि अति व्हायरल ला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबा, कारण पुढील व्हिडिओमध्ये आपण आणखी अशाच रहस्यमय आणि प्रभावी धार्मिक माहिती घेऊन येणार आहोत. जय भोलेनाथ. हर हर महादेव.